हॅलो स्टुडंट्स, चला आज आपण नवीन टॉपिक करणार आहे. आय होप तुम्ही लास्ट ह्याचं बघितलं असणार. ओके, लास्ट व्हिडिओ बघितला असणार. लास्ट व्हिडिओ थोडा मोठा होता, थोडाच मोठा होता, हार्डली 20 मिनटं. जनरली आपले 50 मिनिट्स टू 1 hour ह्या रेंजमध्ये असतात, बरोबर. हे 1 hour 22 मिनिट्सचा होता. इट्स ओके, तर खूप इम्पॉर्टंट होता आणि ते एक्झाम्पल बघूनच या. ओके, ते एक्झाम्पल बघितले नसतील तर आजचं थोडं डिफिकल्ट जाणार. टोटली डिफिकल्ट नाही जाणार, बट थोडं डिफिकल्ट जाणार. काय होतं की ह्याच्या पुढे जे पण आहे ना ते सगळं मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंडेंट आहे. कशावर डिपेंडेंट आहे? मोमेंट ऑफ इनर्शियावर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला येत असेल तर ह्याच्या पुढचं तुम्हाला खूप बऱ्यापैकी जमत असतं. ओके, म्हणूनच आपण मोमेंट ऑफ इनर्शियावर 3 व्हिडिओज केलेत. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला काय असतं, ओके, बेसिक बॉडीजचं आपण बघून घेतलं. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम केला, मग प्रॉब्लेम्स केले. एखाद्या टॉपिकसाठी आपण एवढं का करतो? कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढचे जे टॉपिक्स आहेत ह्याच्यामधला थोडा पार्ट जरी स्किप झाला असेल तो नंतर टेक ओव्हर करता येतो आपल्याला. ओके, का? कारण काय, बऱ्याच रिलेव्हंट क्वांटिटीज असतात, आपण इकडे तिकडे शिकत असतो, त्याच यूज करायच्या असतात. बट मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये कसं होतं की हा टॉपिक इथंच शिकतो आपण, बाकी कुठं काही शिकत नाही. ओके, आणि त्याचं रिलेव्हन्स पण पुढं काही नाही. ओके, म्हणजे यूज होतो तो, बट कसं आहे की आपल्याला बेसिक त्याचं कुठंही येत नाही. बाकी या टॉपिकचं कसं आहे की बेसिक कुठं ना कुठं येत असतं तर आपण ते त्या तिथं शिकू शकतो. ओके, आणि त्या जागी आपण ते डेव्हलप करू शकतो. ओके, एखादा टॉपिक जर राहिला असेल आणि त्याच्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे, नीट बघा तो टॉपिक. ओके, चला आज आपण काय बघणार आहे? टॉर्क बघणार आहे. आता टॉर्कचं पण बघितलं आहे आपण. ओके, काय बघितलं आहे? टॉर्क बघितलेलं आहे. बट आपण जे टॉर्कचे जे प्रॉब्लेम्स केले त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला कुठला लावला होता? टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. काय लावला होता? टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर हा फॉर्म्युला लावला होता, बरोबर. टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर हा फॉर्म्युला लावला होता. ओके, बरं मला सांगा, हा जो फॉर्म्युला होता हा कशाचा होता? लिनियर मोशनमध्ये जर पार्टिकल्स असतील तिचं रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्जन होत असेल. ओके, आणि तुम्हाला त्याचं मास माहिती नाही. ओके, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकत होता, बरोबर. मास माहिती आहे, चला खरं त्याचं लेंथ ते माहिती नाही आहे, असं बऱ्याच गोष्टी, एखाद दुसरी गोष्ट माहिती नाही आहे. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा काढता येत नाही. ओके, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकत होता. बट आपण टॉर्क अजून एका फॅक्टरनं काढू शकतो. काय? टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. काय? टाऊ इज इक्वल टू आय अल्फा ह्या फॅक्टरनं आपण काढू शकतो. ओके, तर हे फॉर्म्युला कसा आला आपल्याला हा बघायचा आहे. ओके, मी हा फॉर्म्युला कसा आला हा डिराईव्ह करून दाखवला एका शॉर्टकट वेनं. ओके, तो शॉर्टकट वे पण चालतो, बट काय की आपल्याला एक डेरिव्हेशन आहे ते बोर्डच्या पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी घेतोय, अदरवाईज घेतलंच नसतं. काय? म्हणून मी घेतोय, अदरवाईज घेतलंच नसतं. ते जे डेरिव्हेशन आहे ना हे इम्पॉर्टंट आहे, नीट बघा, हे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे आज जे करणार आहे. ओके, तर आपण काय करूया, पहिला जरा बेसिक करून घेऊया. ओके, काय काय क्वांटिटीज आहेत त्याचं बेसिक करून घेऊया आणि मग आपण काय करूया, डेरिव्हेशनमध्ये घुसूया. ओके, तर काय आपण पहिला बघूया लिनियर आणि रोटेशन. ओके, लिनियरमध्ये आपण काय करतो, डिस्प्लेसमेंट एस असतं, रोटेशनलमध्ये थीटा असतं, बरोबर. रोटेशनलमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, लिनियरमध्ये वेलोसिटी बी असते आणि रोटेशनलमध्ये काय असते? ओमेगा असते. काय असते? ओमेगा असते, बरोबर. त्याच्यानंतर इथं काय असतं? ए असतं, इथं काय असतं? अल्फा असतं, इथं काय असतं? अल्फा असतं, बरोबर. इथं फोर्स असतो एफ आणि इथं असतं टाव. ओके, काय असतं? टाव. बरं, याचं रिलेशन काय? एस इज इक्वल टू आर थीटा असतं. तसं व्ही परपेंडिक्युलर, कसं? व्ही परपेंडिक्युलर इज इक्वल टू आर ओमेगा, बरोबर. व्ही परपेंडिक्युलर इज इक्वल टू आर ओमेगा. ए कुठलं असतं? टेंजेन्शियल एक्सेलरेशन असतं. कुठलं? टेंजेन्शियल एक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा, बरोबर. तसंच इथं काय असतं? टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. काय असतं? टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. हे वेगळं एवढं लक्षात ठेवायचं. ओके, हे वेगळं एवढं लक्षात ठेवायचं. तर ह्या क्वांटिटीज आपल्याला माहिती पाहिजे. ओके, ह्या क्वांटिटीज माहिती पाहिजे, ह्यांच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे, हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे. एवढं जर पाठ नाही झालं तर फिजिक्समध्ये मग तुम्ही काहीच नाही करू शकत. ओके, हे एवढं बेसिक तरी पाठ पाहिजे. बाकीचं तुम्ही डिराईव्ह करू शकता, 2-4 स्टेप करून दुसरा फॉर्म्युला डेव्हलप करू शकता. ओके, बट प्रॉब्लेम काय येतो की हे तरी ॲटलिस्ट पाठ पाहिजे. हे नसेल पाठ तर तुम्हाला तुमची लागणार आहे वाट.
ओके. सो एवढं समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, चला आपण आता आपलं डेरिव्हेशन स्टार्ट करूया. चला आपण एक काय घेऊया, रिजिड बॉडी घेऊया. काय घ्यायचं, रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कशी असू शकते, कुठलाही शेप असू शकतो. ओके, मी काय करतो, त्याला इथं फिक्स करतोय. ओके, आणि इथं त्याचं काय ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. पण रिजिड बॉडी माहिती आहे ना काय असते, कुठल्याही 2 पॉईंटचं डिस्टन्स मोशनमध्ये चेंज होत नाही, अशा बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणतो. ओके, बरं इथं काय आहे, त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. इंटू म्हणजे काय, असं आत जातं. मी तुम्हाला सांगितलं ना, इंटू म्हणजे काय असतं, आत जाणं. आणि असं डॉट म्हणजे बाहेर येणं. ओके, डॉट म्हणजे बाहेर येणं. हे आपण मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये खूप करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, इंटू म्हणजे काय, असं ह्या बोर्डच्या आत जाणं. ओके, आणि डॉट म्हणजे काय, ह्या बोर्डवरनं असं बाहेर येणं. काय, असं बाहेर येणं. ओके, तर इंटू म्हणजे माझी ॲक्सिस काय अशी आत जाते ह्या बोर्डच्या. ओके, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे. ओके, चला मी काय करतो, आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं काढलं तर बघा, युझिंग कायनेटिक एनर्जी सेम प्रोसेस आहे. हे आणि अँग्युलर मोमेंटम दोघांसाठी पण सेम. म्हणजे ह्या 3 ज्या डेरिव्हेशन आहे ना, हे कधी पण डेरिव्हेशन पाठ करताना तिन्ही सोबत करायचे. का, कारण सोपे पडतात. त्याचं जे मेथड आहे ना सेमच आहे, नुसते फॉर्म्युलाच चेंजेस आहेत. काय, मेथड सेम आहे, फक्त फॉर्म्युला चेंजेस. तर हे जे 3 डेरिव्हेशन आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी. ओके, दॅट इज के इज इक्वल टू काय आहे, के इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बरोबर, हे इक्वेशन. त्याच्यानंतर टाव इज इक्वल टू आय ओमेगा. ओके, हे इक्वेशन. आणि ह्याच्यानंतर लास्टला मी अँग्युलर मोमेंटमचं जर टाइम वाचला तर अँग्युलर मोमेंटमचं करणार आहे, नाहीतर उद्या करू अँग्युलर मोमेंटमचं. ओके, समजलं, काय प्रॉब्लेम. ओके, चला स्टार्ट करूया. हे मास आपण घेऊया. इथं आपण काय करूया, सपोज दिस रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ स्मॉल मासेस. ओके, तर हे मास आहे आपला M1. ओके, हे मास आहे M1. आपण n नंबर ऑफ मास घेणार. हे मास आहे आपलं M2. हे मास आहे आपलं Mn, म्हणजे nth मास आहे. काय आहे, nth मास. ओके, असं तुम्ही काय करायला, सगळं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 200 1000 2000 lakh 10 lakh 10 करोड आणि असं nth मास आहे. काय आहे, nth मास. याला आपण काय लिहिणार, Mn लिहिणार. काय लिहिणार, Mn. याचं जे रेडियस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हे काय आहे, R1 आहे. याचं रेडियस ऑफ रोटेशन काय आहे, R2 आहे. तसंच ह्याचं रेडियस ऑफ रोटेशन किती असणार, Rn असणार. काय असणार, Rn असणार. ओके, आणि ह्या पार्टिक्युलर हे काय करतं, असं रोटेट होतंय. म्हणजे ह्याच्यावर काहीतरी फोर्स, परपेंडिक्युलर फोर्स लागत असणार, तो असणार आपला F1. ह्याच्यावर पण परपेंडिक्युलर फोर्स लागत असणार, तो असणार आपला F2 फोर्स. ह्याच्यावर पण सिमिलरली परपेंडिक्युलर फोर्स लागत असणार, तो असणार आपला Fn फोर्स. काय असणार, Fn फोर्स. ओके, सिम्पल आहे. तिघांचे डायग्राम सेमच असते, फक्त क्वांटिटी चेंज होत जातात. ओके, मागच्या ह्याच्यामध्ये काय होतं, वेलॉसिटी घेतली ती, परपेंडिक्युलर वेलॉसिटी घेतली ती, R1 R2 Rn सगळं सेम होतं. ओके, बरं आपल्याला माहिती आहे की फॉर दिस मास, ओके, टॉर्क आपण काय म्हणणार, τ1 म्हणणार. काय म्हणणार, τ1. तर τ1 कसा लिहू शकतो आपण, बघा, τ1 टॉर्कचा फॉर्म्युला काय, R इंटू F परपेंडिक्युलर. तर काय लिहिणार, R1 इंटू F1. काय लिहिणार, R1 इंटू F1. ओके, बरं R1 F1 काय असणार बघा, मास इंटू एक्सेलरेशन असणार. काय असणार, मास म्हणजे M1 इंटू एक्सेलरेशन. ओके, M1 इंटू एक्सेलरेशन. ओके, ह्याचं एक्सेलरेशन A1 घ्या, एक्सेलरेशन A1. ओके, बरं आता मला सांगा. ओके, बरं एक्सेलरेशनचं आपलं आत्ता बघितलं तर काय, एक्सेलरेशन इज इक्वल टू R अल्फा असतं. काय असतं, R अल्फा. तर इथं मी एक्सेलरेशनच्या जागी काय टाकू शकतो, R1 M1 R1 अल्फा. बरोबर, एक्सेलरेशनच्या जागी काय टाकलं, R1 अल्फा. बरं अल्फा 1 का नाही घेतला, कोणी सांगू शकतं, अल्फा 1 का नाही घेतला. जर आपण एखादी बॉडी एखाद्या ॲक्सिस थ्रू रोटेट करतोय, त्याचा थीटा, ओमेगा आणि अल्फा हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे फॉर एव्हरी बॉडी. ओके, काय, फॉर एव्हरी बॉडी. त्याची वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी वेगळी असू शकते, एक्सेलरेशन वेगळं असू शकतं. ओके, बट त्याचं थीटा, ओमेगा आणि अल्फा हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. थीटा, ओमेगा आणि अल्फा हे काय असणार आहे,
कॉन्स्टंट असणार आहे. ओके, तर हे झालं. तर इथं आपण काय लिहू शकतो मग, m1 r1 स्क्वेअर अल्फा काय लिहू शकतो, m1 r1 स्क्वेअर अल्फा. हे काय झालं आपलं टाऊ1 इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर अल्फा. बरोबर. सेम आपण टाऊ2 लिहू शकतो. बरोबर. टाऊ2 सेकंड बॉडीचं टाऊ2 काय लिहिणार, r2 f2. ओके, तसंच काय येणार r2 m1 काय येणार a1. ओके, एच्या जागी काय मी टाकणार r अल्फा टाकणार. तर काय येतं r2 m2 r2 अल्फा. बरोबर. तर काय येतं m2 r2 स्क्वेअर अल्फा. काय येतं m2 r2 स्क्वेअर अल्फा. हे काय झालं टाऊ2. ओके, सिमिलरली आपलं काय येणार टाऊ एन येणार. टाऊ एनचं पण असंच काहीतरी येणार. ओके, आर एन एफ एन. ओके, इज इक्वल टू आर एन एम एन ए एन. ओके, तर याचं काय येणार आर एन एम एन आर एन अल्फा. बरोबर. हे काय येणार मग इथं आपण काय लिहू शकतो एम एन आर एन स्क्वेअर अल्फा. बरोबर. हे काय झालं टाऊ. ओके, सो टोटल टॉर्क प्रोड्यूस ऑन द बॉडी काय असणार ॲडिशन. काय असणार ॲडिशन. तर आपण कसं लिहू शकतो टाऊ1 प्लस टाऊ2 प्लस डॉट 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 टाऊ एन. ओके, तर टाऊ काय असणार टाऊ1 आपण कसं लिहू शकतो m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस टाऊ2 m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस डॉट 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 काय येणार mn rn स्क्वेअर अल्फा. ओके, बरं. टाऊ आता बघा ह्याच्यातनं मी काय करू शकतो अल्फा बाहेर काढू शकतो. काय राहतं बघा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. बरं, हे काय बघा हे जे असतं ते काय आहे आपलं, आपण ह्याला आपण सबमेशन ओव्हर mi ri होल स्क्वेअर लिहू शकतो. हे बरोबर काय सबमेशन ओव्हर mi ri होल स्क्वेअर. ओके, i टेन्स फ्रॉम 1 टू n इन्फिनिटी n येणार. ओके, काय येणार n आणि ह्याला काय लिहू शकतो अल्फा. बरं, हे काय असतं मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज i अल्फा. तर टाऊची व्हॅल्यू काय आली टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. काय टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. समजलंय. चला लिहून घ्या. समजलंय ना. चला हे लिहून घ्या. रफ करणार आहे आणि आपण ह्याच्यावरचे काय करूया थोडेसे सम्स बघूया. ओके, चला कॅमेरा तर चालू आहे आपला. आज काही प्रॉब्लेम नको यायला बाबा. चला रफ करू हे. ओके, रफ करतो. लिहून घ्या. ओके, पॉज करून सगळं लिहून घ्या. हे डेरिवेशन जे तुमचे नोट्स असतील ना त्याच्यामध्ये विथ सेंटेन्स दिले असतील. ओके, काय दिले असतील विथ सेंटेन्स दिले असतील. ते विथ सेंटेन्स पाठ करायचं, असंच पाठ नाही करायचं फक्त. ओके, विथ सेंटेन्स पाठ करायचं. हे डेरिवेशन कसं आलं म्हणजे न्यूमेरिकली कसं होतं हे आपण बघतोय. ओके, तर विथ सेंटेन्स कारण इथं लिहून द्यायला विथ सेंटेन्स खूप अवघड जातं कारण ब्लॅकबोर्ड एक आपला छोटा आहे खूप, सॉरी व्हाईट बोर्ड आपला खूप छोटा आहे आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. ओके, चला करायचं. ओके, स्टार्ट करूया सिंपल सम्स. ओके, तर फर्स्ट एक रॉड घेऊया आपण. ओके, त्याला मी इथं काय केलं हिंज केलं. काय केलं हिंज केलं. ओके, आणि ह्याची लेंथ आहे L, ह्याची लेंथ आहे L आणि मी इथं फोर्स लावतोय. त्याला काय लावतोय फोर्स लावतोय. ओके, आणि ह्याचं मास आहे m मास आहे. काय आहे m मास आहे. समजलं. बरं, आणि ह्याचं काय करायचं आपल्याला टॉर्क काढायचं आहे. काय काढायचं टॉर्क. बरं, आता बघा हे काय हिंज केलं आहे म्हणजे आपण काय केलं आहे इथे ह्याला फिक्स केलेलं आहे आणि हे असं रोटेट होऊ शकतो. इथं मी काय करतोय परपेंडिक्युलर फोर्स लावतोय. काय करतोय परपेंडिक्युलर फोर्स लावतोय. तर हे डिस्टन्स किती झालं L डिस्टन्स झालं. काय झालं L डिस्टन्स झालं. ओके, तर टॉर्क काय असणार आपला टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. काय असणार टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. समजलं. तर ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला टॉर्क काढायचा. काय काढायचा ह्या फॉर्म्युल्याला आपण टॉर्क काढायचा ह्याच्यावर.
ओके, काही प्रॉब्लेम. बरं, ह्याचं जे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे ते किती असणार आहे? अल्फा असणार आहे. ह्याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असणार आहे? अल्फा असणार आहे. समजलं? बरं, चला आता मला सांगा, ह्या फोर्स किती असो, ओके, आपल्या टॉर्क आपण डायरेक्टली काढू शकतो. बरोबर, आपण काय करू शकतो? टॉर्क डायरेक्टली काढू शकतो. कसं? आता जर तुम्ही बघितलं, हे काय झालं, हे ॲक्सिस झालं, आपला रॉड झाला फिक्स्ड ॲट वन एंड. काय झाला? रॉड झाला फिक्स्ड ॲट वन एंड आणि त्याचं लेंथ काय आहे? एल. त्याची लेंथ आहे एल. तर याचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? आय असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mL²/3. काय असतो? mL²/3. लक्षात आहे ना? आणि सेंटरपासून किती असतो? mL²/12. काय असतं? mL²/12. सेंटरपासून काय असतं? mL²/12. तर आपण टॉर्क कसा काढू शकतो? टॉर्क इज इक्वल टू, आयची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, अल्फाची अल्फा आहे. ओके, तर काय करणार? आयची व्हॅल्यू काय? mL²/3 इंटू अल्फा. तर हे किती येतं? mL²α/3. हे झालं आपलं टॉर्क. समजलं? हे झालं आपला टॉर्क. सपोज मी इथं हिंज केलं असतं, इथं मध्ये हिंज केलं असतं, ओके, तर याची व्हॅल्यू काय आली असते त्यावेळेस? टॉर्क इज इक्वल टू, तर आपली आयची व्हॅल्यू काय झाली असती? mL²/12. काय? mL²/12 इंटू अल्फा. काय झालं असतं? इंटू अल्फा. तर काय आलं असतं? mL²α/12. हे कधी? जेव्हा मी इथं हिंज केलं असतं. हिंज म्हणजे इथं त्याला असं चिपकवलं असतं, तिथं ते ॲक्सिस ऑफ रोटेशन असतं. काय? ॲक्सिस ऑफ रोटेशन असतं. समजलं? कळालं हे बेसिक टॉर्क कसा काढायचा. ओके, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आता तुम्हाला टॉर्क विचारतोय, आता आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा काढूया. काय काढायचं? अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा काढूया. ओके, बरं, हे समजलं? हे लिहून घ्या. हे क्वेश्चन नंबर 1. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ह्याचंच आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. ओके, बरं, आता मला काय काढायचं आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. काय काढायचं आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा काय असणार? ओके, इन टर्म्स ऑफ फोर्स, एल आणि मास. ओके, लेंथ आणि मास. समजलं? फोर्स, लेंथ आणि मास. ओके, बरं, टॉर्क आपल्याकडे टॉर्कचे दोन फॉर्म्युले आहेत. टॉर्क इज इक्वल टू काय? आर इंटू एफ परपेंडिक्युलर, आणि टॉर्क इज इक्वल टू काय आहे? आय अल्फा. ओके, बरं, जर आपण इथून, ओके, इथून जो टॉर्क येतोय तो प्रोड्यूस करून इथं टाकला तर आपल्याला अल्फा भेटू शकतं, आपल्याला आय तर डायरेक्ट भेटू शकतं. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आय इज इक्वल टू वन एंड आहे, तर आय इज इक्वल टू काय असणार आहे? mL²/3 असणार आहे. ओके, आयची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. ओके, चला टॉर्क बाय दिस मेथड करूया. तर टॉर्क काय बघा? आर इंटू एफ परपेंडिक्युलर. बरं, आर म्हणजे काय? रेडियस. ओके, रेडियस किती आहे? फ्रॉम द ॲक्शन ऑफ फोर्स, पॉईंट ऑफ फोर्स किती आहे? एल आहे. किती आहे? एल. बरोबर, आणि फोर्स, त्याला फोर्सला आपण काय म्हणूया? एफ म्हणूया. काय म्हणूया? एफ म्हणूया. समजलं? काय म्हणायचं? एफ म्हणायचं. ओके, तर हे काय झालं? टॉर्क एल इंटू एफ झालं. ओके, तर आपण असं लिहू शकतो इथं अल्फा. तर ह्याच्यातून आपण काय लिहू शकतो? अल्फा इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय. ओके, तर अल्फा इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय. ओके, तर टॉर्क काय? एल इंटू एफ, आणि आय काय बघा? आयची व्हॅल्यू काय? mL²/3 आहे. ओके, तर एल कट, तर हे काय होतं? 3 वरती जातं, तर काय येतं? 3f/ml. काय येतं? 3f/ml. 3f/ml. ओके, चला अजून एक स्टेप वरती करूया. यायचं आपल्याला काय विचारतील? आपल्याला अजून एक ह्याच्यात काय विचारू शकतात सांगतो. आपल्याला आता आपण काय विचारलं तर अल्फा विचारला तर काय विचारलं तर अल्फा विचारलं तर आपल्याला हे पण विचारू शकतात. अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन टू लिनियर ॲक्सेलरेशन ह्यांचा रेशो किती असणार? ओके, ह्यांचा रेशो किती असणार हे विचारतील आपल्याला. ओके, बरं, चला आता आपल्याकडे अल्फाची व्हॅल्यू काय आली? बरं, अल्फा इज इक्वल टू 3f/ml. काय येणार? 3f/ml अल्फाची व्हॅल्यू येणार. बरोबर, तर ह्याच्यात आपण काय करू शकतो बघा? एफच्या जागी काय टाकू शकतो? आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू ma असतं. बरोबर, एफ इज इक्वल टू ma असतं. एम काय झाला? मास ऑफ दिस रॉड. काय झाला? मास ऑफ दी रॉड. आणि ए काय झालं? टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. काय झालं? टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. काय झालं? टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. तर इथं अल्फा इज इक्वल टू 3m
ए अपॉन काय येतं एम एल, एल एल कॅन्सल झालं, ए इकडे घेऊन या, तर अल्फा अपॉन ए इज इक्वल टू 3 अपॉन एल. किती आलं 3 अपॉन एल. समजलं, हे झालं रेशो. काय झालं रेशो. कळलं, हा फॉर्म्युला नाही आहे, हा कंडिशनवर आलेला आहे. जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉम सेंटर गेटला असतं तर वेगळं आलं असतं. काय तर वेगळं आलं असतं. समजलं. तर अशा प्रकारे आपण सम सॉल्व्ह करू शकतो. आपण बऱ्याच काही काही गोष्टी काढू शकतो. कळलं. चला हे लिहून घ्या. ओके, नेक्स्ट सम बघूया आपण. ओके, केलं हे, रफ करू. नेक्स्ट सम बघायचं आहे आपल्याला. चलो रफ करतो मी. नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा आहे. असं एक रिंग आहे. ओके, अशी एक रिंग आहे. ओके, तिला आपण काय केलंय असं लटकवलंय. ओके, असं लटकवलंय ॲट सेंटर. समजलं. बरं, आणि ह्याला आपण काय करतोय, इथं 20 न्यूटनचा फोर्स लावतोय. काय लावतोय 20 न्यूटनचा फोर्स लावतोय. ह्याचं रेडियस किती आहे 20 सेंटीमीटर. चला इथं बाजूला लिहितो. रेडियस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया दिला ह्या रिंग, हे जे पण आहे रिंग आहे, डिस्क आहे, काय पण आहे. ओके, और स्पियर आहे. ओके, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी डायरेक्ट दिलाय. ओके, किती दिलाय बघा 0.2 kg मीटर क्यूब. ओके, आपल्याला विचारलंय फाइंड ओमेगा आफ्टर 5 सेकंड्स. काय विचारलंय, फाइंड ओमेगा आफ्टर 5 सेकंड्स. ओके, कळालं क्वेश्चन, कळाला. ओके, बरं, हे रेडियस आहे. रेडियसला आपण कसं लिहू शकतो 20 × 10⁻⁻² मीटर्स. ओके, बाकी सगळ्या क्वांटिटी आपल्या असाइनमध्ये आहेत. ओके, चला बघूया आपण. आता हा जो फोर्स आहे बघा, हा फोर्स कसा आहे परपेंडिक्युलर आहे. ओके, हा जो फोर्स आहे तो काय परपेंडिक्युलर फोर्स आहे. ओके, ह्याचा रेडियस काय आर आहे. काय आहे आर आहे. तर आपण इथनं टॉर्क काढू शकतो. टॉर्क काय असतं आपलं, टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ परपेंडिक्युलर. आर किती आहे सांगा आपलं 20 × 10⁻². बरोबर, आर किती आहे 20 × 10⁻². फोर्स किती आहे 20. ओके, तर हे किती झालं 20 × 20 2 × 2 4, आणि हे 0 0 × 10⁻². तर हे किती येतं 4 न्यूटन मीटर. हा आपला टॉर्क येतो. किती येतो 4 न्यूटन मीटर टॉर्क येतो. आता आपल्याला माहिती आहे की अल्फा काय असतं, अल्फा इज इक्वल टू टाऊ अपॉन आय. किती असतं टाऊ अपॉन आय. पण टाऊची व्हॅल्यू किती आहे 4. ओके, आयची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती आहे 0.2. ओके, तर हे किती येतं 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. ओके, तर हे किती येतं अल्फा किती येतं 20. किती येतं 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. किती येतं 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. समजलं, एवढं समजलंय. ओके, बरं, आता लक्ष द्या. आता आपल्याला काय काढायचं आहे ओमेगा काढायचं आहे. ओमेगा कुठं आहे कुठं आहे ओमेगा मला सांगा, कुठं आहे ओमेगा. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एखाद्या ऑब्जेक्टचं ओके हे काय आलं आपलं अँग्युलर ॲक्सेलरेशन किती आलं आहे 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे काय आहे कॉन्स्टंट आहे. काय आहे कॉन्स्टंट आहे. बरं, आपण काय केलं तर बघा, मी तुम्हाला हे फॉर्म्युले सांगितले ते कोणते. जेव्हा लिनियर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं, काय लिनियर ॲक्सेलरेशन काय कॉन्स्टंट असतं, ए कॉन्स्टंट असतो. ओके, आपण 3 फॉर्म्युलेज यूज करतो. v इज इक्वल टू यू प्लस AT, त्यानंतर s इज इक्वल टू काय करणार UT प्लस हाफ AT², आणि थर्ड काय होता v² इज इक्वल टू u² प्लस 2AS. हे 3 फॉर्म्युले यूज करत होतो.
बट हे कशासाठी होते, लिनियरसाठी. मग तुम्हाला मी रोटेशनलचे फॉर्म्युलाज लिहून देते. कॉस सर्क्युलर मोशनचे जेव्हा अल्फा कॉन्स्टंट असतो, काय अल्फा कॉन्स्टंट असतो, ओके. जेव्हा अल्फा कॉन्स्टंट असतो तर रोटेशनल मेकॅनिक्समध्ये आपण कसं लिखतो, हे काय झालं, ओमेगा दॅट इज अँग्युलर वेलोसिटी फायनल इज इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी इनिशियल प्लस अल्फा इंटू टी, बरोबर. सेकंड काय येतं, थीटा. डिस्प्लेसमेंटच्या जागी काय येणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार, अँग्युलर वेलोसिटी इनिशियल इंटू टाइम, बरोबर. अँग्युलर वेलोसिटी इनिशियल इंटू टाइम प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, ओके. टी चेंज होत नाही, हा टी चेंज होत नसतो. टी आहे तसाच अँग्युलरमध्ये पण राहतो आणि लिनियरमध्ये पण राहतो, नाही तर त्याला आणि काहीतरी लिहून ठेवशील. त्याच्यानंतर काय येतं, व्ही स्क्वेअर म्हणजे ओमेगा फायनल स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. काय येतं, 2 अल्फा थीटा. हे 3 फॉर्म्युलेज येतात, ओके. आपलं बघा अल्फा काय आलाय, कॉन्स्टंट. तर ह्या फॉर्म्युलाज यूज करून आपण काय काढू शकतो, ओमेगा काढू शकतो. काय काढू शकतो, ओमेगा काढू शकतो, बरोबर, ओके. तर आपण हा जर फॉर्म्युला यूज केला, ओके, तर आपल्याला ओमेगा भेटू शकतो. बघा, ओमेगा फायनल इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस अल्फा टी. आता मला सांगा, जेव्हा ॲट द पॉईंट इनिशियल टाइम टी इज इक्वल टू 0 माझं ओमेगा इनिशियल 0 असणार. काय, ॲट टाइम टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0 माझं ओमेगा इनिशियल काय असणार, 0 असणार, कारण कुठलाच फोर्स नाही आहे, ओके. बॉडी स्टेबल होती. मी 20 न्यूटन फोर्स लावला तर फिरायला लागला ना, तर आपलं फक्त ओमेगा फायनल भेटणार, ओके. तर ओमेगा फायनल इज इक्वल टू 0 प्लस अल्फा. अल्फा किती आपला 20, ओके. आणि टी किती दिले, 5 सेकंड्स. ओमेगा किती येणार, 100 काय ना रेडियन पर सेकंड. किती येणार, 100 रेडियन पर सेकंड. समजलं, हा आपला आन्सर आलं. हे आपलं काय आलं, आन्सर आलं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार, ओके. चला लवकर लिहून घ्या. समजलं ना, लवकर लिहून घ्या. मी रफ करतो. रफ करू. आपण नेक्स्ट सम बघणार आहे, ओके. असेच बेसिक सम बघूया, ओके. नंतर मग हाय लेवलचे बघता येतात. ह्या लेवलचे तुम्हाला MSCET पर्यंत येतात बघा. MSCET त्याच्यानंतर नीटमध्ये पण ह्या लेवलचे येऊ शकतात. काय, नीट लेवल ही मॉडरेट लेवल असते, हाय लेवल असते. जी लेवल ही हाय लेवल असते, ओके. तर नीटमध्ये ह्या लेवलचे सहज येतात, ओके. तर ह्याच्यानं तुम्ही सहज काढू शकता. ओमेगा अल्फा जे पाहिजे ते काढू शकता, ओके. प्रॅक्टिस करावी लागते फक्त. काय करायला लागतं, प्रॅक्टिस करावी लागते. चला आपण परत रॉड घेऊया. काय करूया, रॉड घेऊया. आपल्याला लय आवडतो रॉड, ओके. परत मी काय केलं, इथं फिक्स केलंय. ह्याची लेंथ L आहे आणि ह्याचं मास किती आहे, M आहे. किती आहे, M आहे, ओके. आणि मी काय करतोय, आता इथं फोर्स लावतोय ॲट अन अँगल, ओके. ॲट अन अँगल किती लावू, 37 डिग्री टू हॉरिझॉन्टल. काय, ॲट अन अँगल 37 डिग्री टू हॉरिझॉन्टल. समजलं, बरं. ह्याचे 2 कंपोनंट्स असतील. ह्या फोर्सचे 2 कंपोनंट्स असतील, ओके. बरं, फोर्स कसा आहे बघा, आपला असा फोर्स आहे, बरोबर. ह्या डायरेक्शनला फोर्स आहे. तर ह्याचे 2 कंपोनंट असे येतील. एक कंपोनंट असा येईल, एक कंपोनंट असा येईल. समजलं. तर जर मी ह्याचे 2 कंपोनंट काढले तर एक कंपोनंट कसा येणार, ह्या डायरेक्शनला येणार असा, ओके. आणि एक कंपोनंट असा येणार, ओके. हे फोर्स आपण काय करूया, असा हे करून घेऊया, ओके. एक्सटेंड करूया. तर हा जो कंपोनंट असतो हा 37 डिग्री क्रिएट करणार. किती करणार, 37 डिग्री क्रिएट करणार, बरोबर. ही जी लाईन आहे थोडीशी स्ट्रेट करूया, असं आहे, ओके. किती करणार, 37 डिग्री क्रिएट करणार, ओके. का, अपोजिट अँगल्स आहे, ओके. तर हा जो कंपोनंट असणार आहे हा काय असणार आहे, F cos 37 डिग्री. किती असणार, F cos 37 डिग्री.
आणि हा किती असणार आहे एफ साइन 37 डिग्री. मी तुम्हाला हे शिकवलं आहे ना 53 आणि 37चा ट्रायंगल कसं काढायचं. ओके, हे बरेचदा सम्समध्ये असतं. 37 म्हणजे काय असतं, अपोजिटवाली 3 असते आणि इथं 4 असतं आणि इथं काय असतं 5. हा 3, 4, 5चा ट्रायंगल असतो. काय असतो 3, 4, 5 म्हणजे 3 मीटर्स, 4 मीटर्स, 5 मीटर्स. ओके, और जे पण असेल फोर्स दिला असेल तर 3 न्यूटन फोर्स, 4 न्यूटन फोर्स, 5 न्यूटन फोर्स. आणि हा जो अँगल असतो 53 डिग्री असतो. तर कधी पण लक्षात ठेवायचं 37, तर 37च्या अपोजिट काय असतो 3 आणि बाजूचा 4 आणि इथं 5. ओके, 53च्या अपोजिट 4 असतो, बाजूचा 3 आणि इथं 5. हा ट्रायंगल स्पेशल ट्रायंगल आहे. हा बऱ्याचदा ह्याच्यामध्ये सम्समध्ये यूज करतात का, कारण ह्याच्या डायरेक्ट व्हॅल्यूज 3, 4, 5 डायरेक्ट व्हॅल्यूज घेता येतात आपल्याला. समजलं, कळलं हे. ओके, आणि फोर्स अप्लाइड किती केलं आहे आपण. बरं, फोर्स काय आपण स्पेसिफिक दिलेलं नाही. आपल्याला काय काढायचं आहे, ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ओके, काय काढायचं आहे, ॲक्सेलरेशन, इमिजिएट ॲक्सेलरेशन. इथं ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. काय काढायचं आहे, फाइंड ॲक्सेलरेशन. Find acceleration immediately after applying the force. काय करायचं आहे, फाइंड ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन नाही काढायचं. समजलं, काय काढायचं आहे, ॲक्सेलरेशन काढायचं. ओके, बरं. ॲक्सेलरेशन काढण्यासाठी आता आपल्याला ॲक्सेलरेशनचं माहिती आहे, ए इज इक्वल टू काय, आर अल्फा आहे. ओके, बरं, आर ठीक आहे, आर आपल्याला माहिती आहे, आपल्याला अल्फा माहिती नाही. ओके, तर ॲटलिस्ट आपल्याला अल्फा माहिती पाहिजे. ओके, बरं, इमिजिएटली म्हटलंय म्हणजे जेव्हा ह्या पॉईंटला ॲक्सेलरेशन काय असणार, त्याच्या थोडा 2 सेकंड नंतर जरी असतं तर ही जी रॉड आहे ती अशी कुठेतरी ह्या पोझिशनला आली असती आणि आपलं ॲक्सेलरेशन इकडं कुठेतरी असतं आणि ॲक्सेलरेशन चेंज असतं. मागच्या इक्वेशनमध्ये बघितले आपण काय, बॉडीचं ॲक्सेलरेशन टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन चेंज होत असतं, बट त्याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं. काय असतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं. तर पहिला आपल्याला काय करायला लागणार आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन फाइंड करायला लागणार आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला पहिला टॉर्क फाइंड करायला लागणार आहे. काय करायला लागणार आहे, टॉर्क. का, कारण अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय. आय काढू शकतो, आपल्याला आय माहिती आहे. काय, आय इज इक्वल टू काय, 1 एंड ऑफ रॉड आहे. काय आहे, 1 एंड ऑफ रॉड. ओके, 1 एंड ऑफ रॉड मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, mL²/3. बरोबर, हे माहिती आहे. खरं टॉर्क काढायला लागणार. ओके, तर टॉर्क काय बघा, टॉर्कचं आपण कसं काढू शकतो, रेडियस इंटू परपेंडिक्युलर फोर्स. ओके, रेडियस इंटू परपेंडिक्युलर फोर्स. बरं, रेडियस किती आहे आपला बघा, रेडियस किती आहे एल आणि परपेंडिक्युलर फोर्स कोणता येणार, हा येणार का, हा येणार ना. बरोबर, हा परपेंडिक्युलर फोर्स आहे. सर नाही, हा आहे. कोणता आहे, हा आहे. बघत होतो तुम्हाला तुमचं किती झालंय, समजलं. तर हा परपेंडिक्युलर फोर्स नाही आहे, आता सांगतो. तुम्ही जर ह्या मार्करला असं पुश केला, ओके, असं पुश केला, हे असं रोटेशनल मोशन क्रिएट नाही करणार. और तुम्ही असं पुश केला ह्या डायरेक्शनला तरी रोटेशनल मोशन क्रिएट नाही करणार. ओके, रोटेशनल मोशन क्रिएट कधी करणार, हे असं पुश केल्यावर रोटेशनल मोशन क्रिएट होतंय. बघा, हे आहे, ह्याला मी असं पुश केल्यावर रोटेशनल मोशन क्रिएट होतंय. ह्याला असं पुश केलं तर रोटेशनल मोशन क्रिएट होत नाही. समजला. तर इकडे बघा काय येतं, एफ साइन 37. काय येतं, एफ साइन 37. आता मी तुम्हाला सांगितलं तर साइन 37चा ट्रायंगल कसा असतो, इकडे करतो मी, तुम्ही हे लिहून घ्या. कुठेतरी नसल पाठ झाला तर पाठ करायचा. काय आहे बघा, 37 डिग्री. इथं काय असतं 3, इथं 4, इथं 5 आणि इथं किती असतं 53 डिग्री. किती असतं 53 डिग्री. तर साइन 37 काय येणार बघा, साइन 37 काय येणार 3/5 येणार. काय येणार 3/5. हे इथं परपेंडिक्युलर असतं. ओके, तर साइन 37 काय येतं 3/5. तर एल एफ इंटू 3/5. तर हे किती होतं, टॉर्क किती होतं आपला 3/5 एल एफ. किती येतं 3/5 एल एफ. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. बरं, आता इकडे बघा, आपण काय करू शकतो ह्याच्यात, ॲक्सेलरेशन आहे आपल्याकडे. ओके, ॲक्सेलरेशन आहे तर अँग्युलर ॲक्सेलरेशन काढायचं आहे. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू टॉर्क अपॉन आय. टॉर्क किती आला आहे आपला 3/5
एल एफ काय येतं 3/5 एल एफ अपॉन आय. आय काय मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतं एम एल स्क्वेअर बाय 3 काय येतं एम एल स्क्वेअर बाय 3. एल एल कट होतो बरोबर. हा 3 वरती जातो तर काय येतं 9 काय येतं 9 एफ काय येतं 9 एफ अपॉन 5 एम एल. हे वाचतं हे झालं अल्फा. आता अल्फा माहिती आहे आपल्याला काय असतं. अल्फा इज इक्वल टू आर ए. ओके आर टाइम्स ऑफ एक्स सॉरी ए काय असतं आर टाइम्स ऑफ अल्फा असतं. ओके तर अल्फाच्या जागी आपण काय लिहू शकतो. अल्फाच्या जागी काय लिहू शकतो ए अपॉन आर. काय लिहू शकतो ए अपॉन आर. बट आर काय बघा आर काय रेडियस. तर लेंथ किती आहे एल आहे. काय आहे एल आहे बरोबर. लेंथ किती आहे एल आहे. ओके तर मी इथं काय लिहितो एल लिहितो. काय लिहितो एल. तर काय येतं 9 एफ अपॉन 5 एम एल. तर एल एल कट होतं. ए काय राहतं 9 एफ अपॉन 5 एम. काय येतं 9 एफ अपॉन 5 एम. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. सॉरी सॉरी इथं आर आरच ठेवा. काय ठेवा आरच ठेवा. आरला चेंज नका करू. आरला चेंज नका करू का ते पण सांगतो. आरला चेंज नका करू का कारण आपल्याला ॲक्सेलरेशन विचारलं आहे. ओके ॲक्सेलरेशन ऑफ दिस बॉडी विचारलं आहे त्यांनी. ओके काय विचारलं आहे ॲक्सेलरेशन ऑफ दिस बॉडी. तर ॲक्सेलरेशन ऑफ दिस बॉडी विचारलं तर ती पॉईंट ह्या इथं पण असू शकते इथं पण असू शकतं. तर आपला आर काय असू शकतो चेंजिंग असू शकतो. आर काय असू शकतो चेंजिंग. तर ज्या पॉईंटला काढायचा आहे त्या पॉईंटचा आर घ्यायचा आणि इथं पुट इन करायचा तर आपल्याला भेटतो. तर हा काय होऊन जाईल जनरल इक्वेशन होऊन जाईल. काय होऊन जाईल जनरल इक्वेशन. ह्या पॉईंटचा नाही क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं ह्या पॉईंटचा नाही विचारलेलं. जनरल इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन विचारलं. काय विचारलं जनरल इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला मी रफ करतो हे आणि आपण नेक्स्ट इक्वेशन बघूया. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. चला परत रॉडचंच कारण रॉडमध्येच बऱ्यापैकी सिम्पल ह्याच्यामध्ये रॉडमध्येच येतात. बाकी जे कॉम्प्लिकेटेड होतात ना त्या बाकी स्ट्रक्चर्समध्ये होतं. ओके तर सपोज हा रॉड आहे आणि मला इथं हिंच केलं आहे. काय केलं इथं हिंच केलं. ओके हे त्याचं काय आहे सेंटर आहे. काय आहे सेंटर आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे L/4 आहे. ह्याची टोटल लेंथ. ओके ह्याची टोटल लेंथ किती आहे एल आहे. काय आहे एल आहे. आपल्याला काय काढायचं आहे ह्याचं ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा काढायचं. काय काढायचं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. समजलं. काढता येईल का. चला ट्राय करा. पॉज करून ट्राय करा. मी पण करणार आहे. तुम्ही काय करा पॉज करून हे ट्राय करा. ओके मग आपण काय करूया सोबत सॉल्व करूया. चला केलं ट्राय. बरं चला बघूया आपण. ओके बरं हे काय त्याचं सेंटर ऑफ मास आहे. काय आहे सेंटर ऑफ मास आहे. ओके हे डिस्टन्स किती आहे L/2 आहे. किती आहे L/2 आहे. ओके बरं हे किती आहे L/4. तर हे किती असणार आहे हे पण L/4च असणार आहे. किती असणार आहे L/4 असणार आहे. का एवढं L/4 एवढं L/4 हे टोटल L/2 आहे आणि एवढं L/4 आहे. तर काय करायचं L/2 मायनस L/4 केलं. हे टोटल किती आहे हे टोटल किती आहे L/2 हाफ आहे ना सेंटर ऑफ मास आहे मग L/2 असणार बरोबर.
आणि एवढं किती आहे L/4, तर L/2 मायनस L/4 केलं तर किती येतं, L/4 येतं. तर हे पण डिस्टन्स किती असणार फ्रॉम दिस पॉईंट टू सेंटर ऑफ मास L/4 असणार. किती असणार, L/4. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे क्रॉस आहे इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. काय काढायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग दिस ॲक्सिस. ओके. तर ही ॲक्सिस कशी असणार आपली, अशी असणार. ओके. आणि ही आपली काय मोमेंट ऑफ इनर्शियाची ICOMची ॲक्सिस आहे. काय आहे ही, ICOMची ॲक्सिस आहे. आता ह्या दोन ॲक्सिस बघा कशा आहेत, पॅरलल आहेत. कशा आहेत, पॅरलल. आणि ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स किती आहे, H इज इक्वल टू L/4 आहे. ओके. तर आपण काढू शकतो. काल आपण पॅरलल ॲक्सिस थेरम बघितला, बरोबर. काय असतं, I इज इक्वल टू ICOM प्लस MH². ICOM सेंटरपासून. ओके. आता सेंटरपासून जर ॲक्सिस पास होत असेल रॉडच्या, तर सेंटर ऑफ मासमध्ये त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं, ML²/12. आणि इथं किती असतं, ML²/3. किती असतं, ML²/3. आणि सेंटर ऑफ मासमध्ये किती असतं, ML²/12. समजलं. बरं, आपण इथून काढू नाही शकत. तुम्ही इथून ॲक्सेस घेऊन काढू नाही शकत. का, कारण आपल्याला पॅरलल ॲक्सेसला सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया लागत असतो. कुठला, सेंटर ऑफ मासचा. ओके. प्लस ची व्हॅल्यू काय, L/4. तर काय येतं, L/4 होल स्क्वेअर. तर हे किती येतं बघा, ML²/12 प्लस ML²/16. ओके. तर काय करायचं, 12 × 16 करा. ओके. तर 16 ML² प्लस 12 ML². काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला हे भेटेल. ओके. तर 16 + 12 किती येतं, 28 ML²/12 × 16. किती ठेवायचं, 12 × 16. ते कॅल्क्युलेट नका करू. का सांगतो, आपल्याला डायरेक्ट काढता येतं आता ह्याच्यातनं. आता इथं बघा काय करू शकतो, 2 14 जा, 2 8 जा, 2 7 जा, 2 4 जा. आता 4 12 जा किती येतं, 4 12 जा किती येतं, 48. किती येतं, 48. ओके. आणि इथं काय राहतं, 7 ML². तर I काय आला, 7 ML²/48. काय आला, 7 ML²/48. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलं आहे ना, काही प्रॉब्लेम. बरं, 12 4 जा 48. ओके. बरं, आय झाला. आता आपण काय काढायचं, आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं. काय काढायचं, ॲक्सेलरेशन काढायचं, बरोबर. और टॉर्क एक मिनिट, क्वेश्चनमध्ये काय राहिलं काय बघूया, द्यायचं. क्वेश्चनमध्ये राहिलं आहे की आपण इथं फोर्स लावला पाहिजे. आपण इथं फोर्स लावतो F. किती लावतो, F लावतोय. समजलं. इथं फोर्स लावतोय आपण. हे राहिले आपल्याला द्यायचं, कारण टॉर्क कसा काढता होतो, बरोबर ना. हे आपल्याला द्यायचं राहिले. तर फोर्स बघा, फोर्स किती लांब आहे बघा. हे किती आहे, L/2 आणि हे L/4. ओके. तर हे जे रेडियस आहे, रेडियस काय असणार आपलं, रेडियस इज इक्वल टू L/2 प्लस L/4. ओके. बघा, ह्या पॉईंटपासून आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस काढायचं आहे. तर ह्या पॉईंटपासून हे किती आहे, L/4 प्लस L/2. तेच दिलं आहे, L/4 प्लस L/2. तर रेडियस किती येतं, हे कॅल्क्युलेट करा. तर ह्याला मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2 करायचं. काय करायचं, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 2. तर हे किती येतं, 3L/4 येतं. काय येतं, 3L/4 येतं. रेडियस किती आलं, 3L/4. तर टॉर्क काय असतो, R × F परपेंडिक्युलर. हा फोर्स परपेंडिक्युलर आहे, ह्याचं काही टेन्शन नका घेऊ. तर टॉर्क काय येतं, 3L/4 × F. किती येतं, 3L/4 × F. अल्फा काय असतो, टॉर्क अपॉन आय असतं. काय असतं, टॉर्क अपॉन आय. टॉर्क किती आहे बघा, नाही सॉरी, टॉर्क आपला किती आहे, 3L/4. किती आहे, 3L/4 F. आणि आय किती आहे आपला, 7 ML²/48. किती आहे, 48. ओके. बरं, हे काय होतं, L आणि L कॅन्सल होऊन जातं. ओके. हे काय येतं, 4 1 जा 4, 4 12 जा. ओके. 12 वरती जातं, तर 12 3 जा किती येतं, 36 F. किती येतं, 36 F. आणि इथं काय राहतं, 7 ML²
काय येतं 7ml राहतं फक्त. काय राहतं 7ml. तर अल्फा काय येतं 36F इंटू 7ml. किती येतं 36F इंटू 7ml. समजलं हा क्वेश्चन? आय होप तुम्हाला समजलं असणार. ओके, चला करून घ्या. ओके, स्टॉप करू. चला अजून एक क्वेश्चन बघूया आणि स्टॉप करूया. काय करूया, स्टॉप करायचं. सिम्पल क्वेश्चन आहे, जास्त वेळ नाही लागणार, हार्डली 5 मिनिटात होऊन जाईल आपला. ओके, काय एक आपला रॉड आहे इथं हिंज्ड आहे. ओके, आणि हे त्याचं सेंटर ऑफ मास. आणि हे मी असं पकडून ठेवलंय. काय केलंय, असं पकडून ठेवलंय. ओके, अंडर ग्रॅव्हिटी. ओके, असं पकडून ठेवलेलं आहे. ओके, असं पकडून ठेवलेलं आहे. ओके, इथं पकडून ठेवलेलं आहे आणि मी काय करतो, ह्याला सोडतो. तर हे काय होणार, खालती जाणार. बरोबर, हे काय होणार, असं खालती जाणार. बरोबर. आत्ता मला काय करायचं, याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. जसं मी सोडणार तर ह्याचं काहीतरी अँग्युलर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार. ओके, काय होणार, अँग्युलर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होणार, ते काढायचं आहे मला. ओके, तर सेम केस आहे. समजलं, हे हिंज्ड आहे. ओके, आणि ह्याची लेंथ L आहे, मास M आहे. एवढंच दिलेलं आहे आपल्याला. चला ट्राय करा, काढता येतं का बघा. ह्याचं मास किती आहे, M आहे. ट्राय करा, पॉज करून ट्राय करा. केलं ट्राय, सॉल्व करू मी, करू, केलं ना ट्राय, बघा खरंच. ओके, आय होप सो तुम्ही ट्राय केले. ओके, बरं मला सांगा, हे सेंटर ऑफ मास आहे. बरं, रॉडचं सेंटर ऑफ मासच्या इथंच आपला फोर्स लागतो, डाऊनवर्ड फोर्स लागणार. कोणता लागणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. कोणता लागणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. आता हा जो फोर्स आहे हा कसा लागतोय, खालती लागतोय, असा परपेंडिक्युलर फोर्स लागतोय. कसा लागतोय, परपेंडिक्युलर फोर्स लागतोय. बरोबर, तर हा काय झाला, F परपेंडिक्युलर झाला, नो प्रॉब्लेम. आता रेडियस कुठला असणार, एवढंच रेडियस घ्यायचं आहे. का, कारण आपला फोर्स जिथं लागतो तेच रेडियस घ्यायचं आहे. ओके, फोर्स इथं लागत नाही, आपल्याला टोटल रेडियस घ्यायचं नाही आहे. ओके, अगेन ज्या पॉईंटला फोर्स लागतो तिथंपर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं असतं टॉर्क काढायला. ओके, टॉर्क काढायला काय, ज्या पॉईंटला फोर्स लागत असतो त्या पॉईंटपर्यंतच आपल्याला डिस्टन्स घ्यावं लागतं. समजलं, क्लिअर आहे. ओके ना, आता बघा आपला टॉर्क काय असतो, टॉर्क इज इक्वल टू R इंटू F परपेंडिक्युलर. काय असतं, R इंटू F परपेंडिक्युलर. R ची व्हॅल्यू किती येते, R इज इक्वल टू L/2. तर काय येतं, L/2. ओके, आणि फोर्स किती आहे आपला आता, mg. हा आपला फोर्स असणार आहे, किती आहे, mg. तर टॉर्क काय झाला, Lmg/2. काय येतं, टॉर्क Lmg/2. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ओके, अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असतं, टॉर्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा हे जे रॉड आहे, ओके, तो काय वन साइडेड आहे. ओके, म्हणजे आपण काय करणार, इथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो काय असतो, mL²/3. किती, mL²/3. आता तुम्ही म्हणणार सर इथं आपली लेंथ पण हाफ झालेली आहे. नाही, इथं लेंथ फुल घ्यायची. ओके, लेंथ काय घ्यायची, फुल घ्यायची. भलेही टॉर्क इथं लागू दे, इथं लागू दे, इथं लागू दे, इथं लागू दे, कुठेही लागू दे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपला चेंज होणार नाही. काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आपला चेंज होणार नाही. ओके, चला, तर इथं काय येतं, Lmg/2 डिवायडेड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, mL²/3. बरोबर, m कट होतं, L कट होतं. बरं, 3 वरती जातो, काय राहतं, 3g/2L. हे काय झालं, ॲक्सेलरेशन काय झालं, 3g/2L. बरोबर, समजलंय. हे काय झालं, अँग्युलर ॲक्सेलरेशन झालं. बरोबर, 3g/2L.
काही प्रॉब्लेम? चला इथे तुम्हाला शॉर्टकट सांगतो. अल्फा इज इक्वल टू 3/2 G/L. ओके, हे आपला आन्सर आलं आहे. ऑप्शनमध्ये जर तुमचे असे आन्सर असतील, ओके, आणि जर हे कधी लागणार ते सांगतो. ओके, हे सगळ्यांचं सेम असलं पाहिजे. 3/2 सगळ्यांचं सेम असलं पाहिजे, फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, हे G/L और F/L और A/L अशा क्वांटिटीज पाहिजे. ओके, अशा क्वांटिटीज म्हणजे वेगवेगळ्या क्वांटिटीज पाहिजे. काय पाहिजे? वेगवेगळ्या क्वांटिटीज. आपल्याला माहिती आहे रिलेशन काय, A इज इक्वल टू R अल्फा, बरोबर. तर अल्फा इज इक्वल टू काय असतं? A/R. ओके, सॉरी, A/R असतं, बरोबर. काय असतं? A/R. ते शॉर्टकट ट्रिक्स सांगवलं आहे, ऑप्शन ओळखायचे. ओके, सॉल्व्ह करायचे नाही, ओळखायचे. ओके, बरं इकडे बघा. तर काय होतं? ए काय? ॲक्सेलरेशन काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आर काय? लेंथ असते. तर लेंथवर आपण मीटरमध्ये मोजतो. मीटर करत होतं काय राहतं? अल्फाचं काय? 1/सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. काय आहे? 1/सेकंड स्क्वेअर और रेडियन पर सेकंड स्क्वेअर असतं, बरोबर. बरं, आता काय असतंय बघा. जर आपले ऑप्शन्स असे असतं, अल्फा इज इक्वल टू 3/2 G/L, अल्फा इज इक्वल टू 3/2 G/L स्क्वेअर, अल्फा इज इक्वल टू 3/2 M/L. ओके, अल्फा इज इक्वल टू 3/2 इथं काय? M/G. असे ऑप्शन्स असते. ओके, बघा इथं कॉन्स्टंट काय आहेत? सेम आहेत. ओके, कॉन्स्टंट काय आहेत? सेम. मी काय सांगितलं? आपले जे कॉन्स्टंट आहेत, ओके, कोएफिशियंट आहेत ते सेम असले पाहिजे. ओके, सेकंडली ह्या ज्या टर्म्स आहेत त्या वेगवेगळ्या पाहिजे. ओके, काय पाहिजे? वेगवेगळ्या पाहिजे. आता ऑप्शन कसं शोधायचं? आपण काय करायचं? ह्यांचं काय करायचं? युनिट्स काढायचे. आता ग्रॅव्हिटेशनलचं युनिट, आता पहिला ह्याचं काढूया. ह्याचं बघा, मासचं युनिट काय असतं? केजी. काय असतं? मासचं केजी असतं. आणि ग्रॅव्हिटेशनलचं काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे काय येणार? केजी सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर. बरं, हे युनिट आणि हे युनिट मॅच होत आहे? नाही होत, तर हे आन्सर नाही आपलं. समजलं? आता इथं बघा, मास अपॉन एल आहे म्हणजे काय? केजी अपॉन मीटर आहे, बरोबर. हे युनिट आणि हे युनिट मॅच होत आहे? नाही होते, तर हे कॅन्सल. ओके, आता इथं बघा, G/L स्क्वेअर म्हणजे काय येतं? जी काय असतं? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. त्याला आपण कसं लिहितो? मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर म्हणजे काय झालं? मीटर स्क्वेअर. काय येतं? मीटर स्क्वेअर, बरोबर. मीटर कट होतं, काय राहतं मग? हे 1/मीटर स्क्वेअर राहतं. हे आणि हे मॅच होतं? नाही होते, तर हे पण नाही आहे. आता जे आपला ऑप्शन होता, आन्सर होतं ते बघा, काय आहे बघा? मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन एल काय आहे? मीटर आहे. मीटर कॅन्सल झालं, काय राहिलं? 1/x स्क्वेअर. हे दोन्ही काय आहे? सेम आहे, तर हे आपलं आन्सर. समजलं कसं ऑप्शन सॉर्ट आउट करायचं जरी तुम्हाला ऑप्शन हे येत नसेल तर? आता जनरली काय करतात? ते हे नंबर्स चेंज करतात. समजलं? जनरली त्यांना ही ट्रिक माहिती पडली आहे एक्झामिनेशनवाल्यांना. हे जनरली नंबर चेंज करतात. का सपोज जर लकीली आलं असं काहीतरी ज्याचं तुम्हाला युनिट सिम्पली काढता येतात, काय सिम्पली काढता येतात, तर तुम्ही हे करून हार्डली 1 मिनिटात आन्सर काढू शकता. काय हार्डली 1 मिनिटात आन्सर काढू शकता. सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. ओके, हे शॉर्टकट ट्रिक रिमेंबर करा. ओके, तुम्ही बऱ्याच जागी यूज करू शकता आणि आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरपासून कंटिन्यू करूया. ओके, बाय.